नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। सोयाबीन आणि कापूस यांचे जे अनुदान आहे ते आतापर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना मिळाले आहे। हेक्टरी 50,000 आहे ते अनुदान आता जमा झालेले आहे। भरपूर शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले आहेत। भरपूर असे सुद्धा शेतकरी आहेत जे अनुदान आहे ते मिळालेले नाहीये। तर त्यांनी काय काम करायचे आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट येत राहतील। कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2,398 कोटी रुपये वितरित झालेले आहे। तरी तुमच्या पण खात्यात लवकरात लवकर पैसे जमा झाले असतील किंवा जमा होणार असतील तर शेतकऱ्यांसाठी बघा चांगली खुश खबर आहे। बघा मुंबई दिनांक 30 तारखेची ही न्यूज आहे। गतिवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कारवाई केली आहे। अर्थसहाय्य या योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री श्री मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीचे क दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी अर्थसहाय्य वितरित करण्याची सुरुवात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतून करण्यात आली आहे। याद्वारे एका क्लिकवर सुमारे 49,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टरी मर्यादित 2,398 कोटी 93 लाख रुपये रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे। आणि 2023च्या खरीप हंगामातून एकूण 96,787 सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण 4,194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। त्यापैकी 1,548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर सोयाबीन 2,646 कोटी 34 लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। अनुदान स्वतंत्ररित्या वितरित करण्यासाठी लेख शीर्षक महा-आयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते। पारदर्शक पद्धतीने कारवाई करण्यासाठी शेतकऱ्यांचे संमतीपत्र, बँक खाते, आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आली आहे। आज जवळपास 49,50,000 शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला आहे। आधार व अन्य माहितीचा जशी जुळणी होत राहील तसेच उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। बघा ही अशा प्रकारची माहिती होती। आता सोयाबीन आणि कापूस यांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। तर शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे। लवकरात लवकर जी वाट पाहतात शेतकरी तर त्यांनी वाट पाहायची गरज नाहीये। आणि तुमचं बँक सीडिंग केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर बँक सीडिंग करून घ्या। तुमच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा होतील अशा पद्धतीने इथे सांगण्यात आलेलं आहे, वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।